मित्रांनो नमस्कार. पंढरी पाठे यवतमाळ अपडेटमध्ये राज्यामध्ये जे विद्यार्थी एमपीएससी आणि यूपीएससी करतात किंवा पोलीस भरती करत असतील, सरळ सेवा जे काही महत्त्वाच्या एक्झाम्स आहेत त्या देत असतील, त्या प्रोसेसमध्ये असतील, त्या विद्यार्थ्यांचं माझ्या यवतमाळ अपडेट चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. मी ज्या ठिकाणी उभा आहे ते यवतमाळ शहरातील अत्यंत महत्त्वाचं प्लेस आहे. ज्या प्लेसचं नाव आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम अभ्यासिका. डॉक्टर कलाम आपल्या देशाचे मिसाईल मॅन होते. त्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं काम केलं, ज्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया असं सुद्धा म्हटलं जातं, आणि ते आपल्या देशाचे राष्ट्रपती सुद्धा होते. त्यांच्या नावाने यवतमाळ शहरामध्ये अभ्यासिका आहे. आणि या प्रिमायसेसमध्ये ही सगळी विद्यार्थी, ही जी सगळी मुलं आहेत, माझ्यासोबत काही माऊल्या आहेत, काही आमचे सहकारी विद्यार्थी आहेत. ही सगळी विद्यार्थी प्रामुख्याने कोणी एमपीएससी करत असेल, कोणी यूपीएससी करत असेल, कोणी पोलीस भरतीची तयारी करत असेल, आणि प्रत्येकाने आपल्या घराशी एक स्वप्न बाळगलेलं आहे की आपण मोठं झालं पाहिजे. बरोबर आहे. आणि प्रत्येकाची इच्छा असते की आपण गव्हर्नमेंट सर्वंट झालो पाहिजे, शासनाच्या विविध हुद्द्यांमध्ये काम केलं पाहिजे. कुणाला कलेक्टर व्हायचं असेल, कुणाला कुठल्या तरी वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये एंटर व्हायचं असेल. ही सगळी पोरं या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करतात. हे अभ्यासिका ही याचा सेम बस आणि सेम असं पुन्हा एक खाली आहे, आणि असंच रीडिंग जो हॉल आहे ते पुन्हा एक वर आहे. ही सगळी मुलं गेल्या साधारणतः अनेक वर्षांपासून यासाठी स्टडी करतात. एक ताई नमस्कार. नमस्कार. काय कशाचा अभ्यास करताय? मी एमपीएससी करत आहे. एमपीएससी करताय. काय व्हायचंय? काही नाही, आता जे पोस्ट भेटली तेच मला मान्य आहे. बरोबर. ताई नमस्कार. आणि किती वर्षांपासून या ठिकाणी स्टडी करतात? जवळपास 1 वर्षापासून. 1 वर्षापासून. फॅसिलिटीज आहेत का या ठिकाणी व्यवस्थित? हो आहे. अच्छा अच्छा. पाणी म्हणजे मला 3-4 महिने झाले इथे. 3-4 महिने हो, झाले. मला तेवढं काही माहिती नाही. तुम्ही कशाचा अभ्यास करता? मी एमपीएससीचाच अभ्यास करताय. मला जास्त तेच नाही झाले ते. बरं बरं. तुम्ही ताई? पोलीस भरतीचे. पोलीस भरती. काय एन्व्हायरमेंट बेटर आहे का इथचं? हो, चांगलं वाटतं. तुम्ही कशाचा स्टडी करताय? मी सरळ सेवेचा स्टडी करते. बरं. अभ्यासिकेमध्ये काही प्रॉब्लेम दुसरा असतो वगैरे? असे तर भरपूर प्रॉब्लेम आहे इथे. काही असं म्हणजे सुविधा म्हणून बिलकुलच नाही आहे. फक्त पाण्याची एक व्यवस्था आहे, बरं. बट इथे लाईनचं म्हणजे बिलकुल सुविधा नाही आहे. क्लिनिंग सुद्धा व्यवस्थित नाही आहे. आमच्या तिकडे एक कॉम्प्युटर लॅब आहे, ते एकदम गोडाऊन सारखं झालेलं आहे. पडून आहे असं एकदम डस्ट, ते काय पडदे वगैरे आहे ते पण व्यवस्थित नाही आहे. लाईट्स पण पूर्ण असे लटकलेले आहे. म्हणजे बिलकुल टेक्नॉलॉजिकल फॅसिलिटी वगैरे काही? काहीच असं एकदम काही व्यवस्थित नाहीये. दरवर्षी मला वाटतं पुस्तकं तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येत असतात, ते आहेत का? नाही सर, तिथे म्हणजे बिलकुल नाही. जे मी आता जवळपास इथे मी 3 वर्षापासून आहे. 3 वर्षापासून मी जे आधी जेव्हापासून मी आले तेव्हापासून तेच पुस्तकं दिसतात. त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणतेही पुस्तक आलेली नाहीये. आपण या ठिकाणी पाहू शकता, काही विद्यार्थी बोलतील असंच नाहीये. शेवटी प्रत्येकाचा वैयक्तिक तो अधिकार असतो. हे 1 मिनिट हे दाखवा. हे व्यवस्थापनाचं काम आहे. तर या ठिकाणी यादव सर पण आहेत, जे मला वाटतं हा. आणि हे पण दाखवा 1 मिनिट. ही सध्याची या अभ्यासिकेची कंडिशन आहे. माझ्यासोबत व्यवस्थापनामधले सन्माननीय यादव साहेब आहेत. यादव साहेब नमस्कार. आपल्याकडे व्यवस्थापन आहे फक्त, आहे व्यवस्थापन, मेंटेनन्स नाही. मेंटेनन्सचा अधिकार कुणाला आहे? अजूनपर्यंत आम्हाला त्याच्याबद्दल काही कल्पना नाही. आम्हाला मेंटेनन्स मध्ये इथे जे कर्मचारी आहे त्यांचं पेमेंट, लाईट बिल, आणि इथे साफसफाई, स्वच्छता, वायफाय, या सगळ्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करत असतो. आणि हे कसं आहे, एक इमारत हे जे बनलेली आहे, आता हे जे मेंटेनन्स विद्यार्थ्यांचे जे शुल्क आपण ठराविक ठरलेलं आहे, त्या शुल्कामधूनच हे सगळं मेंटेनन्स करावं लागतं. आता सगळ्यात मोठा इश्यू इथं असा आहे की इलेक्ट्रिसिटीचं जे बिल आहे ते सर्वात जास्त बिल येतो. जवळपास 20,000 ते 25,000 रुपये इलेक्ट्रिसिटीमध्ये. परस्पर संबंध. सन्मान्य लावरे सर आहेत, हे जे ग्रंथपालेत नव्याने नियुक्त झाले, काय सांगाल? विद्यार्थ्यांना काही कमतरता आहे का? नाही, विद्यार्थ्यांची सध्या तर कमतरता सर्वांना नाहीये. उपलब्ध सर्व पुस्तके आहेत तिथे. बरं. सर्वांना वेळेवर चांगलं दर्जाचं पाणी मिळते. बरं. सर्व क्लिनिंगची पण व्यवस्था आहे.
त्यांना जे पुस्तकांचा प्रॉब्लेम पुस्तकांचं आहे ना, सर्व पुस्तक उपलब्ध आहे. आता नवीन येणार आहे, नवीन आहे. नवीन एडिशन मध्ये. अशा विद्यार्थ्यांच्या काही अडचणी आहेत छोट्या मोठ्या. आता प्रत्येक विद्यार्थी बोलत नाही. मी ज्यांच्याकडे काम आहे प्रशासनाला रिक्वेस्ट करतो की बाबा ज्ञानाची गंगा बुडाली नाही पाहिजे. शेवटी विद्यार्थी हा आपला देशाचा बेस पॉईंट आहे. प्रत्येकाला मोठं व्हायचं स्वप्न असतं. प्रत्येक जण तो होतो. कुणी मग विविध हुद्द्यांवरती जातो. काही लोक चांगले काम करतात, काही लोक वाईट काम करतात प्रशासनामध्ये येऊन सुद्धा. यांच्याकडनं पण आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मी अपेक्षा बाळगतो आणि प्रशासनाला रिक्वेस्ट आहे, व्यवस्थापनाच्या माध्यमातून विनंती करतो की बाबा हे रिनोव्हेशन, आता पाऊस लेट झाला म्हणून ठीक आहे, जर खूप पाऊस झाला असता, साधारणतः जर 100 मिलीमीटर पाऊस पडला यवतमाळमध्ये, तर त्याचा काय इम्पॅक्ट होतो शहरवासियांवरती तो आपण विचारात घेऊ शकत नाही. आणि खूप जर पाऊस झाला तर हे जे आहे ना, हे सगळं गळून पडेल. हे गळून पडेल. जे माझं म्हणणं एकच आहे की कुणाला दोष देणं आणि हे पाण्याच्या फॅसिलिटी, स्वच्छ पाणी जर विद्यार्थ्यांना मिळालं, आता ग्रंथपाल म्हणतात बाबा मिळतंय म्हणून ठीक आहे, आपण ऍक्सेप्ट करू त्यांच्या गोष्टी. आणि मला वाटतं वॉशरूम्स आहेत लेडीजसाठी, जेंट्ससाठी. आणि ही सगळी प्रशस्त इमारत आहे. एक मिनिट या इकडे. ही प्रशस्त इमारत आहे आणि या इमारतीमध्ये सगळे विद्यार्थी स्टडी करत असतात. या ठिकाणी पुस्तकं सुद्धा आहेत. पुस्तक आहे. हे कसं असतं की वर्षाच्या काठाला नवीन पुस्तकं देणं हे प्रशासनाचं काम असतं. ज्यांच्याकडे हे डिपार्टमेंट आहे त्यांच्या माध्यमातून फॅसिलिटी आल्या पाहिजे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. शेवटी काय ऑब्जेक्शन घेणं आमचं कर्तव्य आहे असं मी मानतो. नव्यानं विद्यार्थ्यांना चांगल्या फॅसिलिटी दिल्या गेल्या पाहिजेत ही मागणी ही शेतकरी मुवमेंटचा सहकारी कार्यकर्ता म्हणून मी पंढरी पाटे करतो. विद्यार्थ्यांना ज्यांना इथं प्रवेश हवा आहे ते विद्यार्थी ग्रॅज्युएट लागतात असं त्यांचं म्हणणं आहे. सोबत एक आधार कार्ड लागतो, पासपोर्ट फोटो लागतो आणि वेटिंगवरती जागा असली तर या ठिकाणी ऍडमिशन मिळते असे मला व्यवस्थापनाने या ठिकाणी माहिती दिलेली आहे. थांबतो. पंढरी पाटे, यवतमाळ अपडेट.